नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 21 to 30 क्वेश्चन नंबर 21 to 30 पर्यंत बघूया. ठीक आहे, म्हणजे आपला चॅप्टर नंबर 2 होल नंबर पूर्ण कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे, तर बघा क्वेश्चन नंबर 21 काय आहे बघा. अ वेंडर सप्लाइज 105 liters of milk to a hotel in the morning and 85 liters of milk in the evening. If the milk costs ₹20 per liter, then how much money is due to the vendor per day? ठीक आहे, इथं काय म्हटलंय की एक वेंडर आहे. ठीक आहे, तो काय करतो, एका हॉटेलला सकाळी 105 लिटर दूध देतो आणि संध्याकाळी 85 लिटर्स दूध देतो. ठीक आहे, सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस तो सकाळी किती देतो 105 लिटर आणि संध्याकाळी किती देतो 185 लिटर. ठीक आहे, तर असं टोटल तो किती मिल्क सप्लाय करतो हे बघा. याचं सॉल्युशन कसं करायचं बघा. मॉर्निंगला किती लिटर सप्लाय करतो तो 105 लिटर. ठीक आहे, प्लस इव्हिनिंगला किती सप्लाय करतो 85 लिटर. म्हणजे तो एका दिवसात किती लिटर सप्लाय करतो 5 + 5 10 1 कॅरी ओव्हर झाला. ठीक आहे, 8 + 1 9 आणि हे 1 म्हणजे 190 लिटर्स तो एका दिवसामध्ये सप्लाय करतो मिल्क हॉटेलमध्ये. ठीक आहे, आता इथं आपल्याला काय म्हटलंय की इफ द मिल्क कॉस्ट ₹20 पर लिटर, जर जो तो मिल्क सप्लाय करतो त्याची जी कॉस्ट आहे ती ₹20 पर लिटर आहे. ठीक आहे, तर वेंडरकडे किती पैसे ड्यू राहतील, म्हणजे हॉटेलवाले जे आहेत ते वेंडरला किती पैसे देतील. आता एका लिटर है ना, हे टोटल किती झाले 190 लिटर है ना. मग एका लिटरची किंमत किती आहे 20 लिटर. मग 190 लिटरची किंमत किती होणार तर 190 × 20. ठीक आहे, 19 × 2 = 38 आणि हे 2 0 म्हणजे बघा हे काय आलं रुपीजमध्ये आलंय. ठीक आहे ना, कारण हे लिटर आहे. ठीक आहे, हे लिटर आहे आणि हे रुपीज आहे है ना. जर 1 लिटर मिल्कची कॉस्ट ₹20 आहे तर 190 लिटर मिल्कची कॉस्ट किती येणार आहे 3800. ठीक आहे, तर याचा आन्सर बघा. आपलं आन्सर कुठला येतोय, आन्सर नंबर ऑप्शन नंबर डी. ठीक आहे, आता तुम्ही इथं मला एक आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांनी मला फोन करून म्हटलं की सर तुम्ही असं शॉर्टकटमध्ये लिहिता, पूर्ण डिटेलमध्ये लिहून सांगा. पण ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. ही काही आपली अकॅडमिक एक्झाम नाही आहे ज्याच्यामध्ये आपण सगळं लिहित बसायचं नाही. आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये सॉल्व करता आलं पाहिजे म्हणून आपण फक्त फिगर्स लिहितो आणि त्याला सॉल्व करतो. ठीक आहे, आपण काही अकॅडमिक एक्झाम आपल्याला द्यायची नाही. आपल्याला ह्या 4 पैकी एक ऑप्शन आपल्याला हे करायचं असते, म्हणून फक्त हे व्यवस्थित रीड करायचं आणि पटकन हे असं सॉल्व करायचं, म्हणजे आपला वेळ वाचतो त्याच्यामध्ये. ठीक आहे, ठीक आहे, चला बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 22. चला क्वेश्चन नंबर 22 बघा. मोहित गॉट 85 मार्क्स इन मॅथमॅटिक्स, 75 मार्क्स इन इंग्लिश अँड 84 मार्क्स इन सायन्स. कपिल गॉट 82 मार्क्स इन मॅथमॅटिक्स, 84 मार्क्स इन इंग्लिश अँड 88 मार्क्स इन सायन्स. व्हॉट आर देअर टोटल मार्क्स. काय करायचं आहे, 2 विद्यार्थी आहेत. ठीक आहे, कोण कोण, एक आहे मोहित. ठीक आहे, मोहित आणि दुसरा आहे विद्यार्थी कोण आहे कपिल. ठीक आहे, आता मोहितला मॅथमॅटिक्समध्ये किती मार्क्स मिळाले 85, त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये किती मिळाले 75 आणि सायन्समध्ये किती मिळाले 84 मार्क्स. म्हणजे टोटल मार्क्स किती मिळाले कोणाला, मोहितला बघा. 5 + 5 10 + 4 14 1 कॅरी ओव्हर झाला. 9 + 7 16 + 8 16 + 8 24. ठीक आहे, 244 मार्क मिळाले. कपिलला बघा, कपिलला किती मार्क मिळाले, कपिलला 82 मार्क्स इन मॅथमॅटिक्स,
त्याच्यानंतर 84 मार्क्स इन इंग्लिश आणि 88 मार्क्स इन सायन्स. याला टोटल मार्क किती मिळाले बघा, है ना. 8 + 2 10 + 4 14, 1 कॅरी ओव्हर झालं, है ना. 8 + 8 + 8 16 + 8 24 आणि 1 कॅरी ओव्हर झालेला 25. म्हणजे 254 मार्क मिळाले कोणाला, कपिलला. आणि मोहितला किती मिळाले, 244. आणि आपल्याला काय विचारलंय, व्हॉट आर देअर टोटल मार्क्स. या दोघांचे मिळून टोटल मार्क्स किती आहे. तर याचे आहे 254 आणि याचे आहे 244. तर 244 याच्यात ॲड करा, किती आलं बघा, 4 + 4 8, 5 + 4 9 आणि 2 + 2 4. 498 मार्क्स. हे कोणाचे आहे, दोघांचे मिळून. हे कोणाचे, कपिलचे मार्क. आणि हे कोणाचं मार्क आहे, मोहितचे मार्क्स. तर टोटल किती मार्क्स आले ते 498. याच्यातला ऑप्शन कुठला आहे, तो आन्सर ऑप्शन नंबर सी, 498 मार्क्स दोघांना मिळून, है ना. आपल्याला तेच कळायचं आहे ना, व्हॉट आर देअर टोटल मार्क्स. दोघांचे मिळून किती मार्क्स आहेत, है ना. एकाला मार्क मिळाले 244 आणि एकाला मिळाले 254. मग आपण 254 मध्ये 244 ॲड केले तर किती आलं, 498. ऑप्शन नंबर सी. ओके, सोपं आहे. ठीक आहे, चला बघूया क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन नंबर 23 बघा आता. A gardener has 389 saplings to be planted in 16 rows. How many saplings will he not able to plant if he can accommodate only 24 saplings in each of the 16 rows? काय म्हणताय क्वेश्चन मध्ये की एक गार्डनर आहे, त्याच्याकडे टोटल 389 सॅपलिंग्स आहे, रोप है ना, रोप असतात ना झाडांचे, ते किती टोटल आहे, 389 आहे. ते त्याला प्लांट करायचे आहे, त्याला ते झाडं लावायचे आहेत. ठीक आहे, पण किती रो लावायचे आहेत अशा झाडांच्या, 16 रोज लावायचे आहे. आता काय करणार आहे की त्याला पण तो काय करू शकतो की तो एका रो मध्ये फक्त 24 सॅपलिंग लावू शकतो. जे 16 रोज आहे त्याच्यामध्ये एका रो मध्ये तो 24 सॅपलिंग म्हणजे 24 रोपच लावू शकतो. तर एका रो मध्ये याचं सोल्युशन बघा कसं आहे. एका रो मध्ये तो किती लावू शकतो, 24 सॅपलिंग्स. मग 16 रोज मध्ये किती सॅपलिंग लागतील, किती रोपं लागतील, तर 24 × 16. ठीक आहे, त्याचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आपल्याला. तर टोटल रोपं किती येतील लावू शकतो तो, ते आपल्याला मिळेल. ठीक आहे, तर 16 4 जार 64, त्याचे 4, 64चा 4 लिहिला, 6 कॅरी ओव्हर झालं, 16 2 जार 32 + 6 38. म्हणजे तो काय करू शकतो, एवढे रोपं तो लावू शकतो, एवढे सॅपलिंग्स तो लावू शकतो. 24 एका रो मध्ये 24 सॅपलिंग्स तो प्लांट करू शकतो. अशा टोटल किती रोज आहेत, 16 रोज आहेत. म्हणजे टोटल तो किती सॅपलिंग लावू शकतो, 384. पण त्याच्याकडे किती सॅपलिंग्स आहे, 389 सॅपलिंग्स आहेत. टोटल 389 आहे आणि त्याच्यातून तो किती लावू शकतो, 384 लावू शकतो. म्हणजे उरले आता किती, याच्यातून मायनस केलं तर फक्त 5 असे सॅपलिंग्स असणार, है ना. 9 मधून 4 मायनस केलं तर 5 येणार, हे तर 0 आणि हे पण 0 येणार. तर 5 असे सॅपलिंग्स असणार की जो आहे ना तो एका रो मध्ये लावू शकत नाही. कारण एका रो मध्ये किती लावायचे, त्याला 24 लावायचे. मग याच्यात तर 5च आहे, हे 5 तो एका रो मध्ये लावू शकत नाही. तर याच्यामध्ये काय आहे, है ना. तर इथं लिहिलं ना, हाऊ मेनी सॅपलिंग्स विल ही नॉट एबल टू प्लांट, है ना. हे एवढे 5 रोप आहे ना तो लावू शकणार नाही. त्याचा आन्सर कुठला आहे तो बघा, ऑप्शन नंबर बी, है ना, की 5 असे रोप आहे जे तो लावू शकत नाही. कारण त्याच्याकडे किती रोप होते टोटल, 389. त्याच्यातले तर 384 लावू शकतो. हे 384 कुठून आलं, कारण इथे तो काय लिहिलेला आहे की इफ ही कॅन अकोमोडेट ओनली 24 सॅपलिंग इन ईच ऑफ द 16 रो. प्रत्येक रो मध्ये जे 16 रो तो लावणार आहे, तर प्रत्येक रो मध्ये तो 24 प्लांटच लावू शकतो, तो 24 सॅपलिंगच लावू शकतो. म्हणून तो टोटल 384 सॅपलिंग लावू शकतो. ठीक आहे, तर 389 मधून 384 सॅपलिंग लावू शकतो. उरतात किती, 5. जे 5 सॅपलिंग आहे तो
लावू शकणार नाही. ठीक आहे ना, त्याचा आन्सर येतोय ऑप्शन नंबर बी. ठीक आहे, चला बघूया आता क्वेश्चन नंबर 24. क्वेश्चन नंबर 24 बघा. देर आर 222 रेड बॉल्स इन अ बास्केट. अ बॉय takes out 6 red balls from it and replaces them by 12 white balls. He continues to do so till all red balls are replaced by white balls. Then the total number of white balls put in the basket is. आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय म्हटलं आहे की एक बास्केट आहे, त्याच्यामध्ये 222 रेड बॉल्स आहेत आणि एक मुलगा काय करतो, त्याच्यातले 6 रेड बॉल तो काढतो. ठीक आहे, आणि 6 रेड बॉल काढल्यानंतर त्याच्यामध्ये तो काय करतो, 12 व्हाईट बॉल ऍड करतो. तर असं करून काय होणार की तुमचे रेड बॉल प्रत्येक वेळी 6 रेड बॉल काढत जाईल तो, आणि त्याच्याऐवजी 12 रेड बॉल तो त्याच्यामध्ये ऍड करत जाणार. तर अशाने काय होईल, तो असं कुठपर्यंत करत राहणार आहे. ही कंटिन्यूज टू डू सो टिल ऑल रेड बॉल्स आर रिप्लेस्ड बाय व्हाईट बॉल्स. जेवढे रेड बॉल्स आहेत ते संपले पाहिजे आणि त्याच्याऐवजी व्हाईट बॉल्स त्याच्यामध्ये आले पाहिजे. तर आपल्याला काय करायचं आहे की तो जो आहे मुलगा, तो किती व्हाईट बॉल्स त्याच्यामध्ये बास्केटमध्ये तो टाकणार आहे. तर सगळ्यात पहिले तर आपल्याला हे बघावं लागेल, याचं सॉल्युशन बघा कसं आहे की त्याला त्या बास्केटमधून एक बास्केट आहे अशी 222 त्याच्यामध्ये रेड बॉल्स आहेत. ठीक आहे, तो काय करतो, त्याच्यातून -6 है ना, 6 जे रेड बॉल्स आहेत तो काढून घेतो है ना. अ बॉय टेक्स आउट 6 रेड बॉल्स फ्रॉम इट. या बास्केटमधून तो काढून घेतो. ठीक आहे, आणि काय करतो, अँड रिप्लेसेस दॅम बाय 12 व्हाईट बॉल्स. आणि काय करतो तो +12 व्हाईट बॉल त्याच्यामध्ये टाकतो. आता बघा, एकदा तो जर 6 बॉल काढेल तर मग रेड बॉल किती उरतील त्याच्यामध्ये. रेड बॉल होऊन जातील 216 है ना. 216 222 मधून 6 बॉल तो हे करणार है ना. 222 -6 करावं लागेल आपल्याला. तर 12 - 6 येणार, हे 1 आणि हे 2. म्हणजे किती रेड बॉल राहणार त्याच्यामध्ये एका स्टेप नंतर हा ना. 216 रेड बॉल राहणार. आणि तो काय करतोय आता, त्याच्यामध्ये 6 रेड बॉल काढले, 12 रेड बॉल त्यांनी ऍड केले, तर 216 रेड बॉल राहणार आणि 12 व्हाईट बॉल राहणार है ना. ठीक आहे, असं तो किती वेळेस त्याला करायचा आहे, तो कुठपर्यंत करणार आहे, जोपर्यंत हे 216 पूर्ण फिनिश होत नाही, पूर्ण 0 होत नाही. ठीक आहे ना. तो पूर्ण रेड बॉल जे आहे तो यांनी रिप्लेस करून टाकतो व्हाईट बॉलनी. तर ठीक आहे, आता हे किती वेळ तो करेल, 6 बॉल त्याला काढायला. ठीक आहे ना, किती टाइम्स त्याला काढावं लागेल. तर आपल्याला काय करायला लागेल माहिती का, 226 है ना. तुम्ही असं पण करू शकता, -6 केलं तर 210, परत -6 केलं तर 204. ते तसं नाही करायचं. हे बघा, आपण आहे ना, जर एक नंबर आहे त्याला जर असं ऍड करत गेलं आपण 6 + 6 + 6 + 4 टाइम आपण ऍड केलं तर किती होतात, 24 होतात. किंवा आपण याला ह्या नंबरला 4 टाइम मल्टिप्लाय केलं तरी 24 होतात. सेम असंच जर आपल्याला है ना 24 दिलेले असेल आणि त्याच्यातून -6 हा जे काही येईल त्याच्यातून परत -6 करत गेलं तर आपल्याला ऍक्च्युली हे पूर्ण 0 व्हायला किती स्टेप लागेल. तर हे आपण काय कसं करावं लागेल, 24 / 6 करावं लागेल. तर किती वेळेस त्याला 4 टाइम्स त्याला है ना 4 टाइम्स तो 6 त्याच्यातून रिमूव्ह करेल, तेव्हा ते पूर्ण संपेल. ठीक आहे ना. तर असंच इथं पण आपण करावं लागेल. आपल्याला 222 ला /6 करून बघावं लागेल है ना. 222 /6 केले तर किती येतात बघा. 6 3 = 18. ठीक आहे, 18 केल्यानंतर इथं किती राहणार, 4. 6 7 = 42. म्हणजे 37 टाइम्स तो काय करेल,
पहिले 6 बॉल काढणार, मग पुन्हा 6 काढणार, पुन्हा 6 काढणार, तर पूर्ण रेड बॉल संपेपर्यंत किती वेळेस त्याला काढावं लागेल? 37 टाइम. आणि जितक्या वेळेस तो रेड बॉल काढणार तितक्या वेळेस तो काय करणार? 12 व्हाईट बॉल्स त्याच्यामध्ये ऍड करणार. तर किती टाइम्स तो ऍड करणार? 37 टाइम्स करणार. किती व्हाईट बॉल? 12 व्हाईट बॉल्स तो त्याच्यामध्ये ऍड करणार बास्केटमध्ये. तर हे किती बॉल्स होणार टोटल बघा? 12 7 84 चे 4, ठीक आहे. 8 कॅरी ओव्हर झालाय. 12 3 36 प्लस 8 44. म्हणजे तो किती व्हाईट बॉल त्याच्यामध्ये बास्केटमध्ये तो हे करणार आहे है ना? देन द टोटल नंबर ऑफ व्हाईट बॉल्स पुट इन द बास्केट इज 444. हे कसं आलं 444? 6 बॉल काढायला त्याला 37 टाइम तो 6 बॉल काढेल. आणि जेवढ्या टाइम तो 6 बॉल काढेल तेवढ्याच टाइम म्हणजे 37 टाइम तो 12 व्हाईट बॉल त्या बास्केटमध्ये तो टाकणार आहे. ठीक आहे ना? आपण याचं मल्टिप्लाय केलं तर आपल्याला हा नंबर येईल 444. ठीक आहे. याच्यातला कुठला ऑप्शन येतो आपला? ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आन्सर आहे. बास्केटमधून पूर्ण रेड बॉल्स काढून त्याला व्हाईट बॉल्सनी रिप्लेस करायचं असेल त्याला तर 444 बॉल्स त्याला त्या बास्केटमध्ये टाकावे लागतील. ठीक आहे. तर मला वाटतं की थोडंसं ट्रिकी आहे क्वेश्चन. थोडं समजून घ्या व्यवस्थित. चला बघूया आपण क्वेश्चन नंबर 25. चला क्वेश्चन नंबर 25 बघा. 50 chairs and 15 blackboards were purchased for a school. If each chair costs ₹115 and a blackboard costs ₹345, then find the total amount of the bill. एकदम इझी क्वेश्चन आहे बघा. कसं सॉल्व्ह करायचं याला? खूपच सोपं आहे बघा. किती चेअर्स खरेदी केले? 50 चेअर्स आणि 15 ब्लॅकबोर्ड. एका चेअरची किंमत किती आहे? 115 रुपीज है ना? 115 रुपीज. मग 50 चेअरची किंमत किती होणार? ठीक आहे ना? चेअर्स आणि ब्लॅकबोर्ड्स. ठीक आहे. एका चेअरची किंमत किती आहे? 115 रुपीज. मग 50 है ना? 50 चेअरची किंमत किती होणार? इंटू 50 करावं लागेल. सिंपल आहे है ना? तर याचं मल्टिप्लिकेशन केल्यावर आपल्याला किती येते याची टोटल अमाऊंट? तर 5 5 25, 2 कॅरी ओव्हर झाले. 5 1 5 प्लस 2 7, 5 1 5 आणि हा एक 0. ठीक आहे. असंच ब्लॅकबोर्ड. एका ब्लॅकबोर्डची किंमत किती आहे? 345 इंटू किती ब्लॅकबोर्ड्स घेतलेले आहे? 15 ब्लॅकबोर्ड्स घेतलेले आहे. मग ब्लॅकबोर्ड 15 ब्लॅकबोर्ड. एका ब्लॅकबोर्डची कॉस्ट जी आहे 345 आहे. मग 15 ब्लॅकबोर्डची कॉस्ट किती येणार? इंटू 15 करावं लागेल. ठीक आहे. हे तर आता तुम्हाला यायलाच पाहिजे. आता तुम्ही 6th स्टँडर्डमध्ये गेलात. ठीक आहे ना? हे तर आता तुम्ही स्वतःहून समजायलाच पाहिजे की एका वस्तूची किंमत दिली आहे, मग 10 वस्तू किंवा 15 वस्तूची किंमत किती होणार? तर इंटू मल्टिप्लायच करावं लागतंय. तर ठीक आहे. 15 5 75, 7 कॅरी ओव्हर झाले. 15 4 60 प्लस 7 67, 6 कॅरी ओव्हर झाले. 15 3 45 प्लस 6 51. आता बघा हे ब्लॅकबोर्डची अमाऊंट झाली टोटल आणि ही चेअरची अमाऊंट झाली. आपल्याला काय करायचं आहे? देन फाइंड द टोटल अमाऊंट ऑफ द बिल. म्हणजे एक बिल तयार होतो ना आपण जेव्हा कुठली वस्तू घेतो तर ते बिल देतो आपल्याला जो शॉपकीपर आहे तो. ठीक आहे. तर टोटल 50 चेअर आणि 15 ब्लॅकबोर्डचं बिल किती येणार? ह्या दोघांची जी अमाऊंट आहे ते प्लस करून. तर याची किंमत आहे 5175 आणि चेअर्सची किंमत किती आहे? 5750. या दोघांना प्लस करून टाकलं तर किती येणार आपल्याला बघा? 5 + 0 5, 7 + 5 12, 1 कॅरी ओव्हर झाले है ना? 1 + 7 8 + 1 9 आणि 5 + 5 10. 10,925 रुपीज. हे रुपीजमध्ये येणार ना? अमाऊंट आहे तर रुपीजमध्ये येणार. तर 10,925 रुपीजचे टोटल बिल अमाऊंट होणार आहे. ठीक आहे. तर याच्यामधला कुठला ऑप्शन दिसतो बघा? ऑप्शन नंबर ए. तर करेक्ट आन्सर कुठला आहे याचा? ऑप्शन नंबर ए. एकदम सोपं आहे. एका चेअरची किंमत 50 चेअरची किंमत, एका ब्लॅकबोर्डची किंमत 15 ब्लॅकबोर्डची किंमत
हा ना 5175. आणि आपण हे जे चेअर जी आहे ती किंमत इथे लिहून याला ऍड केलंय, झालं आन्सर आला आपलं. सोपं आहे हे. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 26. क्वेश्चन नंबर 26 बघा. सॉल्व द फॉलोइंग. याच्यामध्ये दोन क्वेश्चन दिलेले आहे, एकाच क्वेश्चन मध्ये दोन दिलेले आहे बघा. पहिलं काय आहे, इफ एल इज 1 लेस देन द प्रीडिसेसर ऑफ स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर formed by using the digits 3107, using each digit at least once. एकदाच यूज करायचं आहे. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एल. ठीक आहे, आपण पहिला क्वेश्चन आपण सॉल्व्ह करून घेऊ. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग दुसरा करू. हे बघा, असं सॉल्युशन बघा. पहिला काय म्हणताय, इफ L is less than the predecessor of the smallest 5-digit number formed by using the digits 3107. आपल्याला काय दिलेलं आहे, 4 डिजिट दिले, 3, 1, 0 आणि 7. याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे, याच्यापासून आपल्याला स्मॉलेस्ट 5 डिजिट बनवायचं आहे. आता स्मॉलेस्ट नंबर जेव्हाही बनवायची असेल तर पहिले सगळ्यात पहिले स्मॉल नंबर लिहितो. आता स्मॉल जेव्हाही 0 असतो तो 0 तर लिहित नाही आपण, मग त्याच्यापेक्षा नंतर सेकंड नंबरचा कुठला आहे 1, तर 1, 0, त्याच्यानंतर 3 आणि 7. ही सगळ्यात स्मॉल नंबर झाली. पण ही किती डिजिट आहे, 3 डिजिट आहे, सॉरी 4 डिजिट आहे. आपल्याला किती डिजिट नंबर पाहिजे, स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर पाहिजे. मग याला आता आपल्याला 5 डिजिट करायचं असेल तर काय करावं लागेल, जो सगळ्यात स्मॉल नंबर असतो त्याला रिपीट करायचं एकदा अजून. तिथे स्मॉल नंबर कुठला 0 आहे त्याला रिपीट करायचं, पण ते 0 इथे नाही लावायचं आहे, 1 नंतरच लावायचं आपल्याला. ठीक आहे, तर इथं काय होणार, 5 डिजिट नंबर कुठली येणार आपली 10037. कशाला यूज करून, ह्या 4 डिजिटला यूज करून सर्वात है ना स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर हीच तयार होते. ठीक आहे, आता याच्यात आपल्याला काय करायचं आहे की एल जो आहे तो इज 1 लेस देन द प्रीडिसेसर ऑफ, म्हणजे याचं प्रीडिसेसर आता काय होणार, आपण प्रीडिसेसर म्हणजे काय होते, -1 करायचं असते. मग -1 केलं तरी किती येणार, खाली लिहूया. -1 केलं तर किती येणार 10036. ठीक आहे, आणि एल ची व्हॅल्यू किती आहे म्हणा लागला, एल इज 1 लेस देन द प्रीडिसेसर, म्हणजे याच्यापेक्षा अजून एक कमी आहे. मग एल ची व्हॅल्यू आपली काय येणार आहे, एल येणार आहे याच्यापेक्षा एक कमी म्हणजे 10035. म्हणजे पहिल्या याचा आन्सर आपलं काय आलं 10035 आलं. ठीक आहे, आता सेकंड बघा. सेकंड मध्ये काय म्हणतात बघा, इफ एम इज 1 मोर दॅन द सक्सेसर ऑफ ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर formed by using the digits 8 to 6, using each digit only once, then find the value of m. म्हणजे आता इथं काय म्हटलं आहे की m काय आहे, m is 1 more than the successor of greatest 3 digit number. आणि कुठले आपल्याला काय काय दिलेले, कोणते 3 नंबर दिलेले आहे, 3, 2 आणि 8, 2 आणि 6 हे 3 नंबर दिलेले आहे. याच्यापासून आपल्याला ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर तयार करायची आहे. आता ग्रेटेस्ट जेव्हाही आपल्याला नंबर तयार करायचे असेल तर सगळ्यात पहिले आपण सगळ्यात मोठा नंबर लिहितो. याच्यात सगळ्यात मोठा नंबर काय आहे, 8 आहे. त्याच्यानंतर कुठला आहे, 6 आहे, कॉमनही लावावं लागेल, 6 आहे. आणि त्याच्यानंतर काय आहे, 2 आहे. मग हे जे 3 डिजिट आहे याला यूज करून ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर आपली काय तयार होती आहे, 862. ठीक आहे, आता आपल्याला एम ची व्हॅल्यू काढायची आहे. एम काय आहे, m is 1 more than the successor of greatest 3 digit. आता याचा सक्सेसर म्हणजे काय होणार, +1 करणार है ना, तर किती येत आहे 863 येतोय. ठीक आहे, आता आपल्याला काय करावं लागेल, m ची व्हॅल्यू कशी निघणार आहे, m काय आहे, m is 1 more than the successor of, म्हणजे याच्यापेक्षा एक अजून जास्ती, तर m ची व्हॅल्यू किती येणार बघा, एक जास्ती म्हणजे 864. म्हणजे आपली एल ची व्हॅल्यू किती आली, पहिल्याचा आन्सर किती आला आपला 10035 आणि दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर किती आला 864. तर याच्यातला आपल्याला कुठला दिसते बघा, ऑप्शन नंबर डी है ना, ऑप्शन नंबर डी जो आहे त्याचा आन्सर आहे ना 10035.
आहे ना, हे पहिला क्वेश्चन, हा दुसरा क्वेश्चन. पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आपलं काय आलं 10035 आणि दुसरा जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर काय आला आपलं 864. ठीक आहे, सोपं आहे, फक्त ते एकात दोन क्वेश्चन दिलेले आहे. ठीक आहे, आणि थोडंसं म्हणजे थोडं कन्फ्युजिंग आहे. तर 4 डिजिट दिले आहे, त्याच्यातून आपल्याला 5 डिजिटची नंबर तयार करायची आहे. ठीक आहे ना, तर 4 डिजिट आपल्याला कुठले दिलेले आहे 3107. याच्यापासून जी नंबर तयार होईल ती 1037 तयार होती, तर ती 4 डिजिटच नंबर आहे. मग त्याला आपल्याला 5 डिजिट करायचं आहे, तर 1 0 पण त्याच्यामध्ये वाढवून देऊ. ठीक आहे, आणि त्याचा जो प्रीडिसेसर आहे, म्हणजे प्रीडिसेसर म्हणजे काय असते -1 1 है ना, तर प्रीडिसेसर झालं हे. मग त्याचा एल जो आहे तो ह्या प्रीडिसेसर पेक्षा अजून एक लेस आहे, 1 लेस है ना, मग अजून एक कमी करून द्यायचं, तर त्याचा आन्सर 10035 येते. सेम असंच इथं 8 to 6 3 नंबर दिलेले आहे. याच्यापासून ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर आपली तयार होतीये 862. ठीक आहे, त्याचा सक्सेसर म्हणजे काय होणार 863 होणार. आणि एम जो आहे ह्या सक्सेसर पेक्षा है ना इज मोर देन 1 मोर है ना, तर एक अजून वाढवायचं त्याला, तर 64 होणार. तर अशा प्रकारे सेकंडचा आन्सर 864 येतोय. ठीक आहे, सोपा आहे. चला क्वेश्चन नंबर 27 बघूया आता. क्वेश्चन नंबर 27 बघा आता. स्टेट टी फॉर ट्रू अँड एफ फॉर फॉल्स. आता याच्यामध्ये पण 3 क्वेश्चन दिल्यासारखे आहेत. एकाच क्वेश्चन मध्ये 3 क्वेश्चन आहेत. त्याच्यातला पहिला क्वेश्चन काय आहे बघा. इफ अ नॉन झिरो होल नंबर इज डिवायडेड बाय अनदर होल नंबर which is greater than the first one, then the quotient is not equal to 0. ठीक आहे, हे बघा काय म्हटलंय होल नंबर, पण कशी होल नंबर नॉन झिरो, म्हणजे झिरोला त्याच्यामध्ये कन्सिडर नाही करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे झिरो सोडून बाकीचे जेवढे नंबर्स आहे 1 2 3 4 अप टू इन्फिनिटी, त्याच्यामध्ये जर त्या होल नंबरला दुसऱ्या होल नंबरशी आपल्याला डिवाइड करायचं आहे, आणि जी नंबर आहे, दुसरी जी नंबर आहे ती पहिल्यापेक्षा मोठी आहे. ठीक आहे, बघा पहिल्याचं जे आहे ना फर्स्टचं आपण पहिले सॉल्व्ह करूया. आपण फर्स्ट जो आहे ना इथे आपण काय करू, मग फर्स्ट जो आहे ट्रू आहे का फॉल्स आहे आपण लिहू. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. हा ना, इथं आपण पहिले इथं बघू सॉल्युशन याचं, आपल्याला जागा पुरणार नाही ना खाली, म्हणून इथेच आपण ट्रू फॉल्स काय ते आपण लिहून घेऊ. तर फर्स्ट मध्ये बघा काय म्हणतोय की एक नॉन झिरो नंबर आहे, म्हणजे झिरोला कन्सिडर नाही करायचं आहे ना. तर एका नंबरला होल नंबर आपण कुठली पण घेऊन घ्या, तुम्हाला जे आहे ना काही पण, जसं आता 7 घेतलं आपण. ठीक आहे, एका होल नंबरला इज डिवायडेड बाय अनदर होल नंबर विच इज ग्रेटर देन द फर्स्ट वन, म्हणजे याच्यापेक्षा मोठी असली पाहिजे. मग याच्यापेक्षा मोठी काही पण असू शकते, 8 9 10 11 12 15 घ्या तुम्ही सपोज. ठीक आहे, तर ह्या नंबरला 7 डिवाइड, एक होल नंबर त्या होल नंबरला दुसऱ्या होल नंबरनी जर आपण डिवाइड केलं, आणि जी दुसरी होल नंबर आहे ती फर्स्ट होल नंबर पेक्षा जर मोठी असेल, देन द कोशंट इज नॉट इक्वल टू 0. मग जो कोशंट असतो तो 0 नसणार आहे, आणि नसतोच 0. कसा नसतो बघा, आपल्याला इथं 7/15 म्हणजे काय आहे, 7ला आपल्याला 15नी डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, तर आपण 7ला 15नी डिवाइड करू शकतो का आपण, नाही करू शकत. मग आपण काय करतो, एक डेसिमल पॉईंट घेतो. डेसिमल घेतल्यावर इथं एक 0 येतो. ठीक आहे ना, आणि डेसिमल लावलं तर आपण इथं एक 0 लावत असतो. ठीक आहे ना, हा डेसिमल पॉईंट दिसला पाहिजे म्हणून. तर 0 पॉईंट आता आपण 70 मध्ये 15नी डिवाइड करू शकतो. तर 15 किती येणार, 15 3 65 है ना, तर 3 येणार एकदा. नाही 15 4 15 5 75 होतं. 15 4 करावं लागेल. 15 4 60. ठीक आहे, मग याच्यातून आपल्याला 10 येणार. मग अजून एक 0 लावता येते आपल्याला. मग अजून 15 6 90. मग असं केलं आपण, जर याला डिवाइड केलं तर हे असं कंटिन्यू इथं, म्हणजे ही याचं जे कोशंट जे आलेलं आहे ते कोशंट 0 नाही आहे. ठीक आहे ना, म्हणजे हा जो फर्स्ट स्टेटमेंट जो आहे तो कसा आहे, ट्रू आहे. ठीक आहे, फर्स्ट स्टेटमेंट कसा आहे, ट्रू आहे, कारण
कुठल्याही होल नंबरला दुसऱ्या होल नंबरनी जर डिवाइड केलं आणि जी दुसरी होल नंबर असते ती पहिल्यापेक्षा मोठी असेल तर कोशंट कधी 0 येणार नाही. ठीक आहे, तर पहिला स्टेटमेंट ट्रू आहे. दुसरा स्टेटमेंट काय म्हणतो बघा, सम ऑफ टू होल नंबर इज ऑलवेज लेस देन देअर प्रोडक्ट. आता इथे थोडंसं समजून घ्या, इथे आपल्याला 0 नॉन 0 असं काहीच नाही दिलेलं आहे. ठीक आहे, आता आपण दोन होल नंबर कुठली पण घ्या, 2 आणि 3 होल नंबर घेतला, याचं जर आपण सम केलं तर किती येते 5, आणि जर मल्टिप्लाय केलं तर किती येते 2 इंटू 3 केलं तर 6. म्हणजे यांचं जे प्रोडक्ट आहे ना ते जास्ती आहे ना. इथं सम ऑफ टू होल नंबर इज ऑलवेज लेस देन देअर प्रोडक्ट. तर यांचं प्रोडक्ट जास्ती आहे आणि यांचं जे सम आहे ते कमी आहे. म्हणजे इथं ह्या कंडिशनमध्ये हा सेकंड स्टेटमेंट ट्रू वाटतोय आपल्याला, पण इथे आपल्याला 0 नॉन 0 दिलेलं नाही आहे. जर आपण इथे 0 ला पुट केलं तर काय होते बघा, इथे जर आपण, कारण 0 पण एक होल नंबर आहे, मग 2 + 0 केलं तर किती येणार, 2 + 0 केलं तर 2 येणार. ठीक आहे, आणि 2 × 0 केलं तर किती येणार 0 येणार. मग याच्यामध्ये प्रोडक्ट जो आहे 0 तो लहान आहे आणि त्यांचा जो सम आहे तो मोठा आहे. तर इथं सम ऑफ टू होल नंबर इज ऑलवेज लेस देन देअर प्रोडक्ट. तर इथं चुकीचं झालं आता हे स्टेटमेंट आपलं, कारण इथं आपण 0 होल नंबर ठेवलेला आहे आणि ज्यांचं जर दुसरा एक होल नंबर कुठलाही आणि 0 जो होल नंबर आहे त्याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 0 येतो, जो की एक होल नंबर आहे. ठीक आहे, आणि ह्या दोन्ही नंबरचा जर सम केलं तर तो जास्ती येणार. इथं कुठलं पण नंबर ठेवा तुम्ही, समजा इथं तर 2च्या जागी तुम्ही 9, 10, 11, 100, 1000, 10,000, लाख काही पण ठेवा तुम्ही. ठीक आहे ना, सपोज आपण 1015 ठेवलं आपण, ठीक आहे ना, तर 115 याच्यामध्ये 115 + 0 किती येणार आहे 115च येणार आहे, आणि 115 × 0 किती येणार आहे 0 येणार आहे. म्हणजे यांचं प्रोडक्ट लहान आहे आणि सम मोठा आहे, आणि इथं जे लिहिलेलं आहे ऑलवेज लेस लिहिलेलं आहे. त्याचा अर्थ आहे की हा जो सेकंड स्टेटमेंट आहे तो फॉल्स येतो आपला. तर सेकंड स्टेटमेंट काय आलं आपला फॉल्स. ठीक आहे, म्हणजे जर आपण सेकंड स्टेटमेंट जे दिलेलं आहे हे जर नॉन 0 असतं, नॉन इथं लिहिलं असतं ना, सम ऑफ टू नॉन 0 होल नंबर असं जर लिहिलं असतं तर मग हे ट्रू झालं असतं. ठीक आहे, थोडं समजून घ्या व्यवस्थित. 0 असल्यामुळे तो स्टेटमेंट फॉल्स होतो, आणि 0ला आपण अवॉइड करू शकत नाही, 0 सुद्धा एक होल नंबर आहे. ठीक आहे, चला थर्ड बघा, होल नंबर 26431 लाईज ऑन द लेफ्ट साइड ऑफ 62431 ऑन द नंबर लाईन. आता तुम्हाला नंबर लाईन माहिती आहे, एक लाईन असते ना, इथं 0 पासून स्टार्ट होते, 0 1 है ना, 1 2 3 4 5 6. आता ही जी लाईन आहे तुम्ही कुठपर्यंत जिथपर्यंत तुम्हाला न्यायचा नेऊ शकतो आपण. ठीक आहे ना, इन्फिनिटीपर्यंत. तर इथं तुम्ही बघा, जो मोठा नंबर असतो ना त्याच्यापेक्षा जो छोटा नंबर असतो तो लेफ्ट साईडला असतो. आता ह्या दोन नंबरमध्ये हे होल नंबर दिलेले आपल्याला, हा एक आहे आणि हा एक आहे. याच्यामध्ये मोठा नंबर कुठला आहे 62431 आणि हा छोटा आहे. तर हा जो नंबर आहे कुठल्या साईडला असणार आहे लेफ्ट साईडलाच असणार आहे. ठीक आहे ना, तर म्हणजे हा जो थर्ड जो नंबरचा जो स्टेटमेंट आहे तो सुद्धा ट्रू आहे. तर आपलं काय येतोय, फर्स्ट ट्रू येतोय, सेकंड फॉल्स येतोय, थर्ड ट्रू येतोय. त्याच्यामध्ये कुठला ऑप्शन येतो बघा, ट्रू फॉल्स ट्रू है ना. फर्स्ट ट्रू आहे, सेकंड फॉल्स आहे आणि थर्ड ट्रू आहे. तर याच्यामधला ऑप्शन बी करेक्ट आहे. ठीक आहे, तर असं याच्यामध्ये काय झालेलं आहे, एकाच क्वेश्चनमध्ये 3 क्वेश्चन दिलेले आहे. प्रत्येकाला तुम्ही सेपरेट सॉल्व्ह करून असं त्याचा एक आन्सर द्यायचा आपल्याला. सोपं आहे. ठीक आहे, इथं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकते तुम्हाला, जरा थोडं लक्ष देऊन बघा. इथं नॉन 0 लिहिलेलं नाहीये, नॉन 0 लिहिलं असतं तर मग हे स्टेटमेंट ट्रू झालं असतं. पण इथं आता काहीच नाही लिहिलंय, सम ऑफ टू होल नंबर. आता आपण 0ला पण होल नंबर कन्सिडर करू शकतो, मग त्या केसमध्ये हे स्टेटमेंट फॉल्स होतोय. ठीक आहे, चला आपण बघूया आता क्वेश्चन नंबर 28. क्वेश्चन नंबर 28 बघा,
स्टडी द फॉलोइंग स्टेटमेंट्स केअरफुली अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. याच्यामध्ये दोन स्टेटमेंट दिलेले आहे. पहिलं स्टेटमेंट काय बघा, स्टेटमेंट 1, द प्रीडिसेसर ऑफ द सम ऑफ स्मॉलेस्ट होल नंबर अँड स्मॉलेस्ट नॅचरल नंबर इज अ होल नंबर. ठीक आहे, तर आपण पहिले स्टेटमेंट 1 बघून घेऊ. सॉल्युशन याचं कसं आहे बघा. काय म्हणलं इथं बघा, द प्रीडिसेसर ऑफ द सम ऑफ स्मॉलेस्ट होल नंबर. स्मॉलेस्ट होल नंबर काय आहे, 0. ठीक आहे, अँड स्मॉलेस्ट नॅचरल नंबर इज अ होल नंबर. स्मॉलेस्ट नॅचरल नंबर काय आहे, 1. तर ह्या दोघांचा सम करायचा आपल्याला. इथे लिहिलं ना, सम ऑफ स्मॉलेस्ट होल नंबर अँड स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. या दोघांचा आपल्याला सम करायचं आहे सगळ्यात पहिले. त्याचं सम किती येते, 1 येते. आता ह्याचा प्रीडिसेसर 1चं प्रीडिसेसर काय असणार आहे, 1चं प्रीडिसेसर 1 - 1 म्हणजे किती येतोय, 0. आणि 0 काय आहे, एक होल नंबर आहे. याचा अर्थ हा जो स्टेटमेंट 1 आहे तो ट्रू आहे. हा जो स्टेटमेंट 1 आहे तो ट्रू आहे. कसा ट्रू आहे, आपल्याला काय करायचं आहे, स्मॉलेस्ट होल नंबर आणि स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. स्मॉलेस्ट होल नंबर 0 आहे, स्मॉलेस्ट नॅचरल नंबर 1 आहे. ह्या दोघांचा सम 1 येतो. आणि 1चा जो प्रीडिसेसर आहे, प्रीडिसेसर म्हणजे -1 करावं लागतं. तर 1 - 1 केलं तर 0 येतो. आणि 0 काय आहे, एक होल नंबर आहे. म्हणजे हा स्टेटमेंट ट्रू आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट आपला सेकंड नंबरचा बघा, स्टेटमेंट नंबर 2. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे हे आपल्याला इरेज करू याला, कारण इथे जागा कमी पडेल आपल्याला सॉल्व्ह करायला. तर स्टेटमेंट 2 मध्ये दिलाय बघा, संदीप डिस्ट्रीब्यूट्स 4 बॉक्सेस ऑफ स्वीट्स इफ ईच बॉक्स कंप्राइजेस 6 chocolates and 10 candies, then there are 64 sweets in 4 box. ठीक आहे, तो संदीप आहे तो स्वीटचे 4 बॉक्स देतोय, डिस्ट्रीब्यूट करत आहे. आणि प्रत्येक बॉक्समध्ये 6 चॉकलेट आहे आणि 10 कॅन्डी आहे. म्हणजे टोटल स्वीट्स किती आहे, 16 है ना. एका बॉक्समध्ये स्वीट्स किती आहे, 16 आहे. आणि तो किती बॉक्स डिस्ट्रीब्यूट करत आहे, है ना, 4 बॉक्स. तर मग एका बॉक्समध्ये जर 16 असेल तर 4 बॉक्समध्ये किती स्वीट्स असणार आहे, 16 × 4. आणि याचा आन्सर किती येतो, 64. ठीक आहे, तर देन देअर आर 64 स्वीट्स इन 4 बॉक्सेस. म्हणजे हे पण बरोबर आहे. म्हणजे स्टेटमेंट सेकंड जो आहे तो पण ट्रू आहे. ठीक आहे, कारण एका बॉक्समध्ये है ना, एका बॉक्समध्ये किती स्वीट आहे, 10 + 6 16. मग 4 बॉक्समध्ये किती असणार, 64 स्वीट्स असणार. म्हणजे हा स्टेटमेंट पण ट्रू आहे. मग याच्यातला ऑप्शन आपला कुठला येतो बघा, बोथ स्टेटमेंट 1 अँड स्टेटमेंट 2 आर ट्रू. म्हणजे ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. ठीक आहे, दोन्ही स्टेटमेंट करेक्ट दिलेले आहे. ठीक आहे, तर चला आता बघूया आपण क्वेश्चन नंबर 29. क्वेश्चन नंबर 29 बघा, मॅच द फॉलोइंग. इथे हा कॉलम 1 आहे, हा कॉलम 2 आहे. ठीक आहे, आता कॉलम 1 मध्ये काय दिलेलं बघा, फर्स्ट जो आहे तो आहे द स्मॉलेस्ट होल नंबर इज. आपल्याला माहिती आहे स्मॉलेस्ट होल नंबर कुठला आहे, 0. म्हणजे पहिल्याचा पेअर कुठला येतो, हा पहिल्याचा पेअर आहे. पहिल्याचा पेअर काय येतोय, क्यू. ठीक आहे ना, पहिल्याचा पेअर येतोय क्यू. दुसरं काय दिलेलं आहे, द नॅचरल नंबर दॅट हॅज नो प्रीडिसेसर. ठीक आहे, आता नॅचरल नंबर कुठून सुरू होतात, 1 पासून सुरू होतात. 1 2 3 4 5. ठीक आहे ना, अप टू इन्फिनिटी. ठीक आहे, त्याचं सॉल्युशन आपण बघा. फर्स्ट तर झालं आहे, द स्मॉलेस्ट होल नंबर इज 0. म्हणजे फर्स्टची जी पेअर आहे ती काय आहे, क्यू आहे. आणि सेकंड काय म्हणतात, द नॅचरल नंबर दॅट हॅज नो प्रीडिसेसर. आता ह्याचा हे बघा, 5चा प्रीडिसेसर 4, 4चा प्रीडिसेसर 3, 3चा प्रीडिसेसर 2, 2चा प्रीडिसेसर 1 आणि 1चा प्रीडिसेसर काय आहे. आता 1चा प्रीडिसेसरच नाही आहे, कारण 1चा जर प्रीडिसेसर काढलं तर हे 0 येतो. आणि 0 काय आहे, होल नंबर आहे.
आणि इथे आपल्याला काय म्हटलं आहे तर नॅचरल नंबर दॅट हॅज नो प्रीडिसेसर. नॅचरल नंबर्स मधला 1 एक असा नंबर आहे त्याचा प्रीडिसेसर नाही, कारण इथे आपण नॅचरलमध्ये 0 नंबर इन्क्लूड नाही आहे. ठीक आहे, तर याचा आन्सर काय आहे तो 1. 1 म्हणजे कुठला आहे तो आर, म्हणजे सेकंडचा जो आहे सेकंडचा पेअर काय आहे, सेकंडचा पेअर आहे आर. ठीक आहे, आणि थर्ड बघा काय म्हणतोय आता, थर्ड मध्ये काय लिहिलं आहे, when 2 is added 3 times to the smallest whole number gives. आता स्मॉलेस्ट होल नंबर काय आहे तुमचा 0. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 2 ऍड करायचा आहे. किती टाइम्स, 3 टाइम्स. तर 2 + 2 + 2 मग किती येणार, 0 + 2 2 येतो, 0 होत नाही लक्षात ठेवा. 0 × 2 0 होतो. ठीक आहे, 0 + 2 2च होणार, 2 + 2 4, 4 + 2 6. म्हणजे थर्डचा जो आहे, थर्डचा पेअर कुठला येतोय, फर्स्ट है ना. म्हणजे थर्डचा जो पेअर आहे तो काय आहे, क्यू. म्हणजे आता याचा आन्सर कुठला येणार बघा, फर्स्टचा क्यू, सेकंडचा आर, थर्डचा पण क्यू. फर्स्टचा पी सॉरी पी आहे ना. फर्स्टला काय आहे तुमचा, फर्स्टचा पेअर काय आहे क्यू, सेकंडचा पेअर काय आहे आर, आणि थर्डचा पेअर काय आहे पी. तर काय त्याचा आन्सर बघा, फर्स्टचा किती आहे म्हटलं क्यू, तर कुठला आहे क्यू दिसतो हा. त्याच्यानंतर सेकंड काय आहे आर, म्हणजे डी नंबरचा ऑप्शन क्यू आर पी. ठीक आहे, त्याचा ऑप्शन कुठला आहे, ऑप्शन नंबर डी करेक्ट आहे. ठीक आहे, काही नाही, ते परत तोच 3 क्वेश्चन एकातच दिलेल्या सारखा आहे ना. एक क्वेश्चन दिलेला आहे 20 नंबर, त्याच्यामध्ये 3 वेगवेगळे क्वेश्चन दिलेले आहे छोटे छोटे. ठीक आहे ना, थोडंसं आन्सर आपल्याला फाइंड करताना थोडं कन्फ्यूज झालं. ठीक आहे, हे असं इथं असं ना लिहिता डायरेक्ट असं 1 2 3 लिहून टाकायला पाहिजे होतं, है की नाही. चला ठीक आहे, पहिल्याचा क्यू येतोय है ना. पहिल्याचा काय आहे, द स्मॉलेस्ट होल नंबर आपल्याला माहिती आहे हे क्यू आहे. तर पहिल्याचा जो ऑप्शन आहे तो म्हणजे मॅच जो पेअर आहे काय आहे क्यू आहे. सेकंड काय आहे, द नॅचरल नंबर दॅट हॅज नो प्रीडिसेसर 1 म्हणजे आर आहे ना. याचा प्रीडिसेसर नाही आहे, याचा प्रीडिसेसर 0 काही तुमचं नॅचरल नंबर नाही आहे, 0 होल नंबर येतो. ठीक आहे, त्याच्यानंतर when 2 is added 3 times है ना, हे 2ला 3 वेळेस आपण ऍड करायचं कशामध्ये, स्मॉलेस्ट होल नंबर. स्मॉलेस्ट होल नंबर काय आपला 0 आहे, त्याच्यामध्ये 2 2 2 3 टाइम्स ऍड केलं तर 6 येतोय, म्हणजे काय येतो पी. तर आपला येतोय पी, त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. ठीक आहे, चला बघूया आता आपण क्वेश्चन नंबर 30. क्वेश्चन नंबर 30 बघा, फिल इन द ब्लँक्स. याच्यामध्ये पण सुद्धा आपल्याला 4 क्वेश्चन दिल्यासारखे एकाच क्वेश्चन मध्ये. पहिला क्वेश्चन काय, द प्रोडक्ट ऑफ एनी 2 होल नंबर्स इज अ. ठीक आहे, आता कुठलाही 2 होल नंबर घ्या तुम्ही, कुठले पण घ्या, त्यांचा जर आपण प्रोडक्ट केलं म्हणजे त्यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर जी काही नंबर येईल ती होल नंबरच येणार आहे. ठीक आहे, तर इथं काय येतोय, होल येतोय. ठीक आहे, 2 होल नंबरचा प्रोडक्ट जो आहे, 2 होल नंबर आहे त्यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला होल नंबरच मिळणार आहे. सपोज आपण 0 मध्ये 1 किंवा 0 मध्ये 5चं मल्टिप्लिकेशन केलं तर 0 × 5 5 होणार, सॉरी 0 होणार. ठीक आहे, तर 0 सुद्धा काय आहे, एक होल नंबर आहे. त्याच्यामुळे कुठल्याही 2 होल नंबरचं तुम्ही 0 असू दे, नॉन 0 असू दे, कुठलेही नंबर असू दे, त्यांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर ती आपल्याला होल नंबरच मिळणार आहे. ठीक आहे, सेकंड मला बघा काय म्हणतोय, इफ A and B are 2 whole numbers and B is less than A, then A minus B is a. हे पण तुमचा होल नंबर असणार आहे. म्हणजे 2 नंबर दिलेले आहे, त्याच्यामध्ये जो दुसरा जो नंबर आहे तो पहिल्या नंबरपेक्षा छोटा आहे, मग त्याच्यामधून आपण जो पहिल्यामधून दुसरा मायनस केला तर आपल्याला नेहमी होल नंबरच मिळणार. एकदम थोडंसं बघा इथं बघा, सोल्युशन बघा. पहिलं तर तुम्हाला इझी झालं असेल. हे बघा 2 नंबर आहे ए आणि बी, ए आणि बी 2 नंबर आहे. ठीक आहे, आता ए जो आहे सपोज 6 आहे आणि बी जो आहे तो इथे आपल्याला काय म्हटलं, बी इज लेस देन ए है ना.
तर याच्यापेक्षा लहानच घ्यायचं आपल्याला, ए पेक्षा लहानच घ्यायचं आहे. तर आपण ए पेक्षा लहान 4 घेऊया सपोज. ठीक आहे. देन ए मायनस बी, म्हणजे ए मधून बी ला मायनस केलं तर आपल्याला काय मिळणार आहे? आपल्याला एक होल नंबरच मिळणार आहे. ठीक आहे. तर मग सेकंडचा जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा इथे ब्लँक मध्ये काय येणार आहे? होल येणार आहे. ठीक आहे. जर हे आता तुम्ही ज्यांना कळेल थोडस, जर बी जो आहे हा जो आहे ए पेक्षा मोठा असेल ना तर इथं मायनस मध्ये नंबर येईल. ठीक आहे. आणि ती होल नंबर नसणार आहे. समजा आता बी ची व्हॅल्यू जर समजा 9 असेल तर 6 मायनस 9 किती होते माहिती आहे ना? -3 होतात. तर मग ही होल नंबर होत नाही. ठीक आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये सेकंडमध्ये सुद्धा होल येतोय. त्याच्यानंतर थर्ड बघा, द प्रोडक्ट ऑफ अ होल नंबर अँड 0 इज, कुठलीही होल नंबर आणि त्याच्यामध्ये जर आपण 0चं मल्टिप्लिकेशन केलं तर काय येतो आपल्याला? 0. ठीक आहे. कुठल्याही नंबरमध्ये 0चं जर मल्टिप्लाय केलं आपण तर ते 0च येतोय. द प्रोडक्ट ऑफ अ होल नंबर अँड 1 इज, कुठलीही होल नंबर त्याच्यामध्ये जर आपण 1 नी मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला तीच एक नंबर मिळते, तीच नंबर. समजा कुठली पण एक होल नंबर आहे, समजा 9 आहे, 9 ला जर 1 नी मल्टिप्लाय केलं तर 9 1 9. तुम्ही कुठली पण नंबर घ्या होल नंबर, त्याला जर 1 नी मल्टिप्लाय कराल तर ती नंबर हीच सेम तीच नंबर. तर द नंबर इटसेल्फ, त्याच्यामध्ये काय येतोय? द नंबर इटसेल्फ, आहे की नाही? इटसेल्फ. मग याच्यातलं बघा आपल्याला काय कुठलं मिळते? ह्या 4 ऑप्शन पैकी कुठलं असणार आहे? पहिल्या याच्यामध्ये होल, दुसरं पण होल, त्याच्यानंतर 0 आणि नंबर इटसेल्फ. तर होल, होल, 0 आणि नंबर इटसेल्फ, म्हणजे ऑप्शन नंबर सी जे आहे तो करेक्ट आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आपले 30 क्वेश्चन कंप्लीट झाले आणि आपला जो चॅप्टर नंबर 2 होल नंबर्स तो कंप्लीट झाला आहे आपला. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट आपण जो चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 3, कुठला येतोय? चॅप्टर नंबर 3 येतो प्लेइंग विथ नंबर्स, सुरू करूया आपण. ठीक आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. चला, धन्यवाद.